नमस्कार, मी हर्षदा स्पोकुळ. तुम्हाला असं कधी वाटलंय का हो की आपण कितीही कष्ट केले, कितीही पैसा कमवला तरी तो पुरतच नाहीये. सगळ्याच गोष्टी महाग होत आहेत. पेट्रोल महाग होत आहे, किराणा महाग होत आहे, अख्खं आयुष्याचं जगणंच खूप महाग झालंय. मग असा प्रश्न पडतो का की हे सगळं कोणामुळे होत आहे? कुठली सिस्टीम हे चालवतीये? सरकार, बँका, स्टॉक मार्केट? काही अंशी हो, पण या सिस्टीमच्या मागची एक अशी सिस्टीम आहे जी हे सगळं घडवतीये. ही सिस्टीम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्याचं नाव आहे पेट्रोडॉलर. तुमच्यापैकी अनेक जणांनी म्हटलं होतं की पेट्रोडॉलर विषय काय हे एक्सप्लेन कर, आणि त्यामुळे या व्हिडिओतनं मी तो प्रयत्न करणार आहे. मागच्या 50 वर्षांपासून ही सिस्टीम जगाला आपल्या तालावर नाचवतीये, पण अमेरिकेनं तयार केलेली ही सिस्टीम आता अमेरिकेला नाचवायला लागली आहे. या पॉईंटपर्यंत आपण कसं आलोय हे सगळं सांगणारा हा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या. ऑइल म्हणजे तेल हे सगळ्याचा बाप आहे. ऑइल नसेल तर गाड्या थांबतात, जहाजं थांबतात, फॅक्टरी थांबते, वीज थांबते. थोडक्यात आपल्या हातात येणारी प्रत्येक वस्तू, तुमच्या माझ्या हातात आत्ता जी काही वस्तू आहे त्या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठे ऑइल असतंच, लागतंच. आणि म्हणूनच ऑइलच्या भोवती एक प्रचंड मोठं मार्केट तयार झालंय. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे, इथेच खरा गेम आहे. हे सगळं मार्केट फक्त US डॉलरवर चालतं. असं का? या काचं उत्तर शोधायला थोडं आपल्याला इतिहासात जायला लागेल, आणि हा इतिहास तुम्हाला बोर होणार नाही अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण पुढच्या 5 वर्षांमध्ये बदलणाऱ्या अनेक गोष्टी याच इतिहासात लपलेल्या आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत. मागे जाऊयात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. दुसऱ्या महायुद्धाच्या ही आधी जगामध्ये ब्रिटिश पाऊंड चालायचं, पण 1945 मध्ये युद्ध संपलं आणि सगळे देश आर्थिकदृष्ट्या कोलमडले. बेकार परिस्थिती झाली होती. युद्ध काही देत नाही. ना युद्धामुळे पोट भरतं, ना युद्धामुळे पैसा येतो, ना युद्धामुळे माणसं जगतात. पण अमेरिका, ती मात्र उलट श्रीमंत होते आणि हेच घडत आलंय. याचं कारण आहे युद्ध काहीच देत नाही असं नाही, तर एका इंडस्ट्रीची मात्र प्रचंड भरभराट होते, ती म्हणजे वेपन इंडस्ट्री. अमेरिकेतली वेपन इंडस्ट्री या युद्धात फुलून गेली. अमेरिकेनं मित्र देशांना शस्त्र दिली आणि त्या बदल्यात काय घेतलं? सोनं, गोल्ड. आणि त्याचा परिणाम काय झाला? जगातल्या सोन्याच्या जवळपास 70% साठा त्यावेळेला फक्त एका अमेरिकेकडे होता. आता इथून पुढे अमेरिकेनं एक मास्टर स्ट्रोक मारला. साल होतं 1944 आणि अमेरिकेत पोहोचले 44 देशांचे प्रतिनिधी. त्यांच्या हातात होत्या त्यांच्या देशाच्या मोडलेल्या इकॉनॉमीज. अमेरिकेत पार पडली ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स. अमेरिकेच्या ज्या खेळीनं आजही तुमच्या माझ्या आयुष्यात सिलेंडरचे पैसे देताना जो काही फरक पडलाय त्याची मुळं अगदी मागे मागे गेलं तर या कॉन्फरन्समध्ये. नीट ऐका काय केलं अमेरिकेनं. 44 देशांना बोलावलं आणि सांगितलं तुमच्याकडे गोल्ड नाही आहे, इकॉनॉमी कोसळली आहे, तर एक काम करा, तुम्ही सगळे ट्रेड डॉलर्समध्ये करा आणि त्या डॉलरच्या बदल्यात अमेरिकेकडून कधीही तुम्ही सोनं घेऊ शकता. US म्हटलं की आम्ही गॅरंटी देतो की 1 औंस गोल्ड म्हणजे 28.3 ग्रॅम गोल्डच्या बदल्यात आम्ही $35 देऊ. थोडक्यात अर्थ याचा असा होतो की जगातला कुठलाही देश $35 जर घेऊन अमेरिकेकडे गेला तर अमेरिका त्याच्या बदल्यात त्या देशाला 1 औंस गोल्ड देईल असं त्यांनी मान्य केलं, गॅरंटी दिली. म्हणजे काय झालं? जगानं डॉलरला सोन्यासारखं मानायला सुरुवात केली. इतर देशांकडे गोल्ड नव्हतं, सोनं नव्हतं. त्यांच्या करन्सीची व्हॅल्यू त्या देशात असलेल्या सोन्याच्या साठ्यावर ठरत होती. त्यामुळे सोन्याचा साठा जर कमी झाला, करन्सीची व्हॅल्यू खाली आली. पण USची ही डील होती की तुमच्या करन्सीला तुमच्या देशातल्या सोन्याशी जोडू नका, आमच्या डॉलरशी जोडा, कारण डॉलर आम्ही सोन्याशी जोडलाच आहे की. आणि याच मीटिंगमध्ये 2 संस्था तयार झाल्या, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक. सो दॅट युद्धाचा ज्या देशांना फटका बसलाय ते IMF किंवा वर्ल्ड बँककडनं लोन घेऊ शकतात. पण अमेरिका म्हटली हे लोन मिळणार डॉलरमध्ये, परत करायचं ते पण डॉलरमध्ये. आणि युरोपमधल्या देशांना उभं करायला USनं मार्शल प्लॅन केला. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, धक्का बसेल की तेव्हाच्या काळात $13 बिलियन वगैरे लोन दिलं होतं USने या सगळ्या युरोपियन देशांना. सो USAनं बेसिकली डॉलर दिले या देशांना, स्वतःच्या देशातला डॉलर गोल्डला बॅक केला. त्यामुळे हे देश एकदम निर्धास्त होते की आपल्याकडे डॉलर आला म्हणजेच त्याचा अर्थ गोल्ड आलं. USचा फायदा असाही होता की त्या दरम्यान जे काही कोल्ड वॉर सुरू होतं ते पाहता इतर देश सोव्हिएत युनियनकडे म्हणजे रशियाकडे वळायला नकोत. अमेरिकेसाठी अच्छे दिन सुरू झाले. अक्षरशः US विश्वगुरू वगैरे झाला.
US साठी हे गोल्ड एज सुरू झालं खरं, पण 1955 नंतर US कंपन्यांचे ॲव्हरेज प्रॉफिट्स घसरायला लागले. व्हिएतनाम युद्ध सुरू झालं, खर्च वाढले आणि हाच तो काळ होता जेव्हा अख्ख्या जगाची शुद्ध फसवणूक करायला अमेरिका तयार झाली होती. अनेक देशांचे डोळे आता पांढरे होणार होते आणि अमेरिकेनं खरी खेळी करायला सुरुवात केली. अमेरिकेनं काय केलं, जितकं सोनं त्यांच्याकडे होतं त्यापेक्षाही खूप जास्त डॉलर्स छापायला सुरुवात केली. भरपूर पैसा त्यांनी ओतायला सुरुवात केली. जगाला कुठे माहिती होतं की जितके डॉलर्स जगात दिसत आहेत तेवढं खरंच सोनं USA कडे आहे की नाही. अज्ञानात सुख ही आपली मराठीतली म्हण आहे ना, अज्ञानात सुख, अशा अवस्थेत सगळे देश होते. पण अमेरिकेला स्वतःची गोची कधी होऊ शकते हे चांगलं माहिती होतं. जर हे सगळे देश एकदम आले आणि सोनं मागितलं तर अमेरिकेकडे कुठे होतं एवढं सोनं. त्यामुळे US ची ही मजबुरी होती की गोल्ड मार्केट प्राइसेस या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा स्टेबल राहायला पाहिजे. त्यामुळे USAनं काय केलं, 1961 मध्ये लंडन गोल्ड पूल सुरू केला. त्यांचं एम काय होतं, सोन्याची किंमत $35 स्थिर ठेवायची. अमेरिका, UK, जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, नेदरलँड, स्वित्झर्लंड या सगळ्या देशांच्या सेंट्रलाइज बँकांनी मिळून हा पूल सुरू केला. एम होतं की जगातल्या गोल्ड मार्केटच्या डिमांड सप्लायला असं काही मॅन्युप्युलेट करायचं की जेणेकरून गोल्डची किंमत डॉलरच्या प्रॉमिस केलेल्या किमतीच्या जवळपासच राहिली पाहिजे. सोन्याची किंमत पर आउन्स $35 स्थिर ठेवायची. पण अमेरिकेला जे मॅन्युप्युलेशन करत बसायचं होतं ते काही सक्सेसफुली करता आलं नाही, कारण 1967 पर्यंत सगळे देश कंटाळले आणि बाहेर पडले या पूलमधनं. अमेरिका त्यावेळेला एवढी घाबरली होती की एका रात्री ब्रिटिश सरकारला अमेरिकेने सांगितलं की बाबा पॅनिक बाईंग थांबवायला, उद्या तुमचं गोल्ड मार्केट, ब्रिटनमधलं गोल्ड मार्केट बंद ठेवा, हे अमेरिकेनं सांगितलं. आणि मग 15 मार्च 1968 ब्रिटनच्या राणीनं बँक हॉलिडे जाहीर केला आणि गोल्ड मार्केटला कुलूप लावलं. हे मार्केट 2 आठवडे वगैरे बंद होतं. तोपर्यंत सगळे मोठे लोक बसून काय करायचं ते ठरवत होते आणि शेवटी 17 मार्च 1968 वॉशिंग्टनमध्ये एक बैठक झाली. 2 टियर मार्केट करायचं ठरलं आणि लंडन गोल्ड पूलचा बेसिकली गेम इथे संपला. पण अमेरिकेचा हा लपवाछपवीचा खेळ जास्त काळ टिकणार नव्हता. 1969 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते रिचर्ड निक्सन. त्यांची दादागिरी सुरू झाली होती. बाकी देशांना अमेरिकेबद्दल कॉन्फिडन्स वाटेल अशी काहीही तेव्हा परिस्थिती फारशी राहिलेली नव्हती आणि त्या देशांनी डॉलर कन्व्हर्ट करून सोनं घ्यायला अमेरिकेकडनं सुरुवात केली. ते देश गेले अमेरिकेला, म्हणले बाबा रे हे डॉलर आम्हाला आमचं सोनं तुम्ही या डॉलरच्या बदल्यात जे कमिट केलं ते द्या. याला गोल्ड रन म्हणतात. तर हे सगळं झालं डोईजड अमेरिकेला. आणि मग 15 ऑगस्ट 1971 प्रेसिडेंट निक्सनला खरं काय ते जगाला सांगायलाच लागलं. त्यांनी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली. IMFला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं नाही आणि डायरेक्ट सांगून टाकलं की आजपासून डॉलरच्या बदल्यात सोनं मिळणार नाही. US डॉलरची ही जी कन्व्हर्टेबिलिटी आहे ती आम्ही संपवतोय. US डॉलर गोल्डला बॅक नाहीये. I have directed Secretary Connally to suspend temporarily the convertibility of the dollar into gold or other reserve assets. सगळे देश शॉकमध्ये गेले, कारण जगानं डॉलरला महान ठरवत सगळे व्यवहार डॉलरमध्येच करायला सुरुवात केली होती. आता त्या हातात असलेल्या डॉलरच्या बदल्यात सोनं मिळणार नाही म्हटल्यावर घाम फुटणार नाही तर काय होणार. तो जस्ट एक पीस ऑफ पेपरच झाला ना. म्हणून या घटनेला निक्सन शॉक असं म्हणतात. आता या सगळ्यामुळे काय झालं की डॉलरची मागणी हळूहळू कमी व्हायला लागली आणि अमेरिकेला ही मागणी जगात टिकवून तर ठेवायची होती. त्यासाठी अमेरिकेनं मग सपोर्ट घेतला, ऑइलचा, तेलाचा आधार घेतला. अमेरिकेनं असा विचार केला की तेल समृद्ध एखाद्या देशाला अशा काही डिस्काउंट्स द्यायच्या की तो तेलाची त्याची विक्री फक्त डॉलरमध्येच करायला तयार होईल. म्हणजे मग डॉलरची मागणी पण वाढेल, आयात स्वस्त होईल, प्रॉफिट वाढेल. या जागतिक केऑसमध्ये वाळवंटातल्या अरबांनी डॉलरला हे बळ दिलं. कोण होते हे उंटावरचे शहाणे? सौदी अरेबिया. 1974च्या पूर्वी सौदी अरेबिया ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंगमध्ये तेलाचे व्यवहार बऱ्याच अंशी करत होती. पण या वाळवंटातल्या अरबांनी पैशांचा पाऊस पाहिला तो अमेरिकेमुळे. 1933 मध्ये राजा अब्दुलअजीज इब्न सौद यांनी अमेरिकेच्या सोकाल कंपनीला तेल शोधायला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं. खूप खटाटोप झाला आणि त्याच्यानंतर 1938 मध्ये दब्बानच्या वेल नंबर 7 मध्ये एक भारी तेल सापडलं सौदीमध्ये आणि ते इतकं पुढे मोठं झालं की अरामको नावाची जगातली मोठी तेल कंपनी तयार झाली. आणि या एका शोधानं जो अमेरिकेमुळे झाला सौदीमध्ये, त्या एका शोधामुळे सौदी अरेबियाची इकॉनॉमी पूर्णपणे पालटली आणि त्याच वेळेला अमेरिका सौदी यांचं एक लॉंग टर्म स्ट्रॉंग नातं सुरू झालं. आणि आता वेळ आली होती 1974 मध्ये खाल्ल्या तेलाला जागायची. त्यामुळे अमेरिका सौदीला म्हणलं चला एक डील करू. सौदी म्हणलं ओके करू. अमेरिकेनं सौदी अरेबियाशी डील केलं. ही डील काय होती?
अमेरिका सौदीला म्हटलं की तुम्ही तेल फक्त डॉलरमध्ये घ्यायचं आणि कमावलेले जे तुमचे डॉलर्स आहेत ते पुन्हा अमेरिकेत इन्व्हेस्ट करायचे. बदल्यात आम्ही तुम्हाला देणार ना काहीतरी, सुरक्षा देणार, टेक्नॉलॉजी देणार, पॉलिटिकल सपोर्ट देणार. आणि इथून जन्म झाला पेट्रो डॉलर सिस्टीमचा. सौदीनं डॉलरमध्ये तेल विकायला सुरुवात केली. बाकी ओपेक देशांनाही तेच करायला लागलं. त्यामुळे म्हणजे काय, जगातल्या प्रत्येक देशाला तेल खरेदी करायला डॉलर हवाच, म्हणून डॉलरची मागणी कायम राहिली. पेट्रो डॉलर रिसायकलिंग सुरू झालं. तेल विकून मिळालेले डॉलर पुन्हा अमेरिकेत यायला लागले इन्व्हेस्टमेंटच्या रूपात, बॉन्ड्समध्ये, स्टॉक्समध्ये. एवढंच नाही तर मिडल ईस्टमधल्या तेल उत्पादक देशांना असं वाटायला लागलं की त्यांची जी सिक्युरिटी आहे, त्यांची जी सुरक्षा आहे ही अमेरिकेशी जोडलेली आहे. म्हणजे बाहेरून पाहिलं तर ते देश स्वतंत्रच दिसतात, पण त्यांचे सिक्युरिटी डिसिजन्स आणि US फॉरेन पॉलिसी हे दोन्ही एकमेकांशी घट्ट गुंफले गेले. अमेरिकेला स्वस्तात कर्ज मिळायला लागली कारण जग तिच्या पैशातच इन्व्हेस्टमेंट करत होतं. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजरनं चीनशी डील केली, त्यावेळेला डिस्काउंट्स दिली, बायबॅक गॅरंटीज दिल्या आणि 1979 मध्ये चीननं प्रोडक्शन पॉलिसी त्यांची बदलली आणि अमेरिका चीन इकॉनॉमिक कनेक्शन तयार झालं. पण लक्षात घ्या, सगळेच अरब अमेरिकेपुढे झुकलेले नव्हते. ज्यांनी अमेरिकेच्या डॉलरला शह देण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय झालं याची उदाहरणं तुम्ही आठवा. मागच्या 15-20 वर्षातली 2000च्या दशकामध्ये ज्या सुमारास सद्दाम हुसेननं तेल युरोमध्ये विकायला सुरुवात केली, हे फक्त करन्सी बदलणं नव्हतं, तो डॉलरला केलेला एक चॅलेंज होता. पण काही वर्षातच इराकमध्ये सो कॉल्ड वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनचा वगैरे मुद्दा अमेरिकेनं काढला. अशी वेपन्स इराकमध्ये कधी मिळाली नाहीत, पण सद्दाम संपला आणि अमेरिकेचं तेल पुन्हा डॉलरमध्ये आलं. दुसरा तेलाचा साठा असलेला देश लिबिया, त्याचा नेता गडाफी. काय झालं, गडाफीनं अजून एक खूप मोठा प्लॅन केला होता, गोल्ड बॅक्ड आफ्रिकन करन्सीचा. म्हणजे आफ्रिकन देश डॉलरला बायपास करू शकले असते. पण 2011 मध्ये लिबियात सिव्हिल वॉर झालं, नॅटो इंटरव्हेन्शन झालं आणि गडाफी मारला गेला. 2015ला हिलरी क्लिंटनचे काही ईमेल्स लीक झाले. या लीकमध्ये एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट समोर आली. अमेरिकेला माहिती होती की गडाफीकडे किती मोठा सोन्याचा साठा आहे आणि तो या सोन्याचा वापर करून नवीन करन्सी तयार करू शकतो. त्यामुळे डॉलरचं वर्चस्व कमी होईल. म्हणजे लढाई, लक्षात घ्या, ही लढाई लोकशाही वगैरे याच्यासाठी नव्हती. पडद्यामागे करन्सी आणि कंट्रोलचा गेम सुरू होता. सिरियामध्ये काय झालं, बशर अल असद, सिरियाचे लीडर, 2006 मध्ये डॉलरच्या ऐवजी युरोमध्ये व्यवहार करायला सुरुवात केली. परिणाम काय झाला, सिरियामध्ये 2011 पासून सुरू झालेल्या गृहयुद्धामध्ये अमेरिकेनं उघडपणे विरोधी गटांना पाठिंबा दिला. इराणमध्ये 2000 ते 2005 या काळात IOB सेटअप करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी युरोमध्ये ऑइल व्यवहार करण्याचा प्लॅन केला आणि त्यानंतर सँक्शन्स, तणाव इराणचा आणि अमेरिकेचा प्रचंड वाढला. आज इराणमध्ये अमेरिकेकडून काय काय केलं जात आहे हे जगातली कुठलीही व्यक्ती सांगू शकते. व्हेनेझुएलानं 2017 मध्ये मॉनिटरी सिस्टीम आणण्याचा प्रयत्न केला, एक वेगळी ऑइल ट्रान्झॅक्शन्ससाठीची. आणि हे सगळे देश तेल उत्पादक देश आहेत बरं का, महत्त्वाचे. तर व्हेनेझुएलामध्ये डॉलरपासून दूर जाण्याचा जेव्हा प्रयत्न झाला त्यानंतर सँक्शन्स वाढली, इकॉनॉमी कोसळली, अमेरिकेनं नेत्याला उचललं. एवढी सगळी उचलाउचली, तोडाफोडी, युद्ध हे सगळं करूनही आज अमेरिकेचा हाच पेट्रो डॉलर गडगडू शकतो असं एक्सपर्ट्स म्हणतात. आणि पेट्रो डॉलर गडगडला तर अमेरिका किती काळात जाऊ शकते याचा अंदाज आता तुम्ही बांधू शकता. करेक्ट, आज सुद्धा 80% जास्त तेल व्यवहार हे डॉलरमध्येच होतात. पण आता परिस्थिती बदलते. चीनचा युआन पुढे येतोय. पेट्रो डॉलर प्रमाणे पेट्रो युआनची चर्चा जगात व्हायला लागलेली आहे. ब्रिक्स सारखे देश, ज्यामध्ये भारत आहे, त्या ब्रिक्स सारखे देश नवीन करन्सीबद्दल बोलतायत. सौदी सुद्धा आता फक्त डॉलरवर अवलंबून नाहीये. GCC देशांनी अजून पूर्णपणे युआन स्वीकारलेलं नाहीये, पण ते चीनसोबत युआनमध्ये व्यवहार करायला तयार होत आहेत. म्हणजे काय, ते फक्त डॉलरवर डिपेंड नाहीयेत. हळूहळू डॉलरायझेशन सुरू आहे. रशियानं भारताबरोबर रुपयांमध्ये तेलाचे व्यवहार करायला सुरुवात केली होती. अर्थात रशियावर सँक्शन्स होती म्हणून, पण हे व्यवहार तर झालेच ना. इराणनं अनेक वर्षांपासून भारताला रुपयांमध्ये तेल देण्याची तयारी दाखवली होती. अर्थात ती पण सँक्शन्समुळेच दाखवली होती. आता सगळं एकत्र करून तुम्ही बघा, हे सगळे पॉईंट्स आता सांगितलेले नीट एकत्र करा आणि काय दिसतंय. सुरुवात झाली सोन्यापासनं, मग डॉलरला सोन्याशी जोडण्यात आलं, नंतर सोनं काढून टाकलं आणि शेवटी तेलाशी डॉलरला जोडून सिस्टीम वाचवली. डॉलर म्हणजे अमेरिकेनं दिलेली सुरक्षा होती. 2024 मध्ये US सौदी यांच्यामधला जो करार होता तो संपला आणि त्यानंतर मिडल ईस्टमध्ये तणाव वाढलेले दिसतात. लक्षात येतंय का की ज्या सिक्युरिटीसाठी सौदीनं एकेकाळी आपल्या तेलावर USचा डॉलर चिकटवला, ती सिक्युरिटी सौदीला काय किंवा कुठल्याही गल्फ कंट्रीला काय आत्ता अमेरिका देऊ शकते का युद्धात? नाही.
देश पर्याय शोधतायत, डॉलरचं वर्चस्व हळूहळू चॅलेंज होत आहे आणि मग जग एक मल्टीपोलर इकॉनॉमीकडे हळूहळू जायला लागलं आहे. आणि म्हणूनच आज जे युद्ध, तणाव, ब्लॉक्स दिसत आहेत, जे तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचले, ते फक्त धर्म, पॉलिटिक्स किंवा सिक्युरिटी म्हणजे धर्म, राजकारण किंवा सुरक्षा यांच्या पुरतेच मर्यादित नाही आहेत. कधी कधी ते असं असतं की करन्सीचं वर्चस्व टिकवण्यासाठीचं सुद्धा हे युद्ध असतं. आणि म्हणूनच दाखवायचा खेळ चालूच राहतो. कधी ज्यू विरुद्ध ख्रिश्चन, कधी इस्लामिक स्टेट्स विरुद्ध वेस्ट. आणि अशी थिअरी आहे की जगात कुणीतरी कधीतरी दुसरं महायुद्ध कुठल्या धर्माच्या विरोधावर होईल, तिसरं महायुद्ध कुठल्या धर्माला विरोधासाठी होईल याचं भाकीत करून ठेवलं आहे. अर्थात ही कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून प्रसिद्ध आहे, पण ती प्रचंड प्रसिद्ध आहे नक्की. ही तुम्हाला ऐकायला आवडेल का हे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हॉट आय मीन इज, समोर धर्माचा चेहरा कोणताही असो, पडद्यामागे गेम एकच आहे, कंट्रोल कुणाच्या हातात द्यायचा. अमेरिका अजूनही सुपर पॉवरच आहे, पण आधीसारखी एकटीच सगळं ठरवणारी राहिलेली नाही आहे. आणि पेट्रो डॉलरची ही गोष्ट आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते की जगात ताकद फक्त पैशाने नाही टिकत, तर त्या पैशावर लोकांचा किती विश्वास आहे यावर सुद्धा टिकते. तुम्हाला जर आपलं हे चॅनल विश्वासार्ह वाटत असेल, आपल्या चॅनलचा कॉन्टेंट आवडत असेल तर लाईक करा, पटत असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.